नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण तांदळाच्या वापराबद्दल काही अशा टिप्स बघणार आहोत। मला खूप जवळपास 1.5-2 वर्षापासून कमेंट्स येत आहेत की ताई तांदूळ कुठल्या गोष्टीला कोणता वापरायचा यावर एक व्हिडिओ करा। मला कळतच नव्हतं कारण कसं याला मी अरेंज करून कसा काय व्हिडिओ करू, पण आता फायनली मला एक आयडिया आलेली आहे आणि याच्यावर आपण एक व्हिडिओ करू शकतो हे मला कळलं आणि छान असा प्लॅन तयार केला। आता तांदूळ वापराच्या टिप्स तुम्हाला सांगते। तर आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे तांदूळ वापरतो। मग साधा भात, मसाले भात, पुलाव, बिर्याणी, तांदळाची पिठी करायची, पेज करायची, वेगवेगळ्या गोष्टींसाठी कुठला तांदूळ वापरायचा। तर आता बघूया साधा भात, त्यासाठी कोणकोणते तांदूळ वापरले पाहिजेत। तर 4-5 प्रकारचे तांदूळ सांगते। पहिला म्हणजे सगळ्यांना आवडणारा बासमती सुवासिक तांदूळ। यामध्ये सुद्धा प्रकार आहेत। तर बासमती सुवासिक तांदूळ आहे हा असा मध्यम चिकट असतो, त्याला छान चव असते आणि छान सुवास असतो। हा बरेच जण रोजच्या भातासाठी जास्त प्रेफर करतात। तर यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, बासमती कणी, बासमती तुकडा, बासमती दुबार आणि बासमती अख्खा तांदूळ। अख्खा म्हणजे मोठा लांब दाण्याचा नाही, बासमती सुवासिकमध्ये एक असा अख्खा दाण्याचा सुद्धा तांदूळ येतो, छोटे दाणे असतात। तर असे प्रकार येतात। जर तुम्ही बाळाला वरण भात किंवा तूप भातासाठी करता तर कणी वापरू शकता किंवा तुम्हाला अगदीच बारीक कणी आवडते तर कणी वापरा, छान सुवास असतो। सगळ्यात जास्त सुवास कणीला असं येतो कारण जास्त तो तुटलेला असतो ना, त्यामुळं। दुसरा आहे तुकडा तांदूळ, यालाही छान सुवास असतो। तुम्हाला खूप कणी नकोय तर तुकडा तांदूळ वापरू शकता। त्यानंतर दुबार तांदूळ वापरू शकता जर एकदमच तुम्हाला तुकडा नको असेल तर, किंवा अख्खा सुवासिक तांदूळ वापरू शकता। दुसरा प्रकार आहे इंद्रायणी। इंद्रायणी तांदूळ ना हा खूप चिकट असतो आणि त्याला खूप जास्त सुवास असतो। तांदूळ जितका जास्त चिकट तितका सुवास त्याला जास्त येतो। हा तांदूळ तुम्हाला जर चिकट भात आवडतोय तर तुम्ही वापरू शकता, किंवा जर तुम्हाला बाळांना तूप भात म्हणून चारायचा आहे तर तसा वापरू शकता। एकदम असा मौसूद भात होतो, त्याच्यावर तूप आणि मेथकूट खूप भारी लागतं, मेथकूट भात खाण्यासाठी वापरू शकता। किंवा तुम्हाला नॉनव्हेज सोबत करायचं आहे ना तर काही ठिकाणी तर खास नॉनव्हेजसाठी इंद्रायणी तांदूळ वापरला जातो। मग ते पिवळं अळणी सूप असतं की नाही त्याच्यासोबत, किंवा काही जण अळणी भात करण्यासाठी वापरतात। अशा पद्धतीने इंद्रायणी तांदूळ वापरतात। इंद्रायणी तांदळामध्ये प्रकार येतात, एक असतो हातसडीचा, तो असा गुलाबी रंगावर येतो। त्यानंतर अनपॉलिश तांदूळ येतो आणि तिसरा आहे पॉलिश तांदूळ। यामध्ये हातसडीचे आणि जर अनपॉलिश मिळाले तर उत्तम। आता तिसरा प्रकार साध्या भातासाठी वापरतो तो म्हणजे कोलम। जर तुम्हाला चिकट भात आवडत नाहीये, छान मोकळा मोकळा भात आवडतो तर कोलम तांदूळ वापरा। यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, वाडा कोलम, सुरती कोलम, अजून बरेच प्रकार आहेत। कोलम तांदूळ हा एकदम असा फ्लफी हलका फुलका असतो, छान मऊ पण एकदम मोकळा मोकळा होतो। यामध्ये सुद्धा जर एकदम पांढरा शुभ्र तांदूळ असेल तर तो थोडासा असा पाणी सोडण्याची शक्यता असते, त्यामुळे पिवळसर तांदूळ बघून घ्यायचा। आणि चौथा प्रकार आहे आंबे मोहर। तो एकदम असा मोत्यासारखा टपोरा तांदूळ असतो, एकदम छान मोत्यासारखा तुळतुळीत तांदूळ असतो। यालाही छान सुवास असतो, पण आजकालच्या आंबे मोहरला तितका सुवास येत नाही, थोडासा महागडा असतो, त्यामुळे बरेच जण अगदी कधीतरी आणतात, रोज नाही। आता दुसरा, तुम्हाला जर बाळासाठी पेज करायचे आहे तर त्यासाठी कोणता तांदूळ वापरायचा। तसं तर तुमचं जसं बजेट आहे त्याप्रमाणे कुठलाही तांदूळ वापरा, पण जर तुम्हाला वाटते की पेज अगदी छान चवीची व्हावी तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरावा, कारण इंद्रायणी तांदूळाला ना खूप जास्त वास असतो आणि त्याची पेज सुद्धा चवीला खूप चांगली लागते। त्यामुळे पेजेसाठी इंद्रायणी तांदूळ वापरा, किंवा तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता, आंबे मोहर वापरू शकता, अगदीच काही नाही, तुमच्याकडे जो तांदूळ आहे तो वापरा। कारण आपण मनापासून केलं की छानच होतं। जसं बजेट आहे त्याप्रमाणे करू शकता। फक्त त्याच्यामध्ये डाळी वगैरेचं प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं, व्यवस्थित भाजणी केली त्या पेजेची तर बाळाला नक्कीच आवडेल। पेज कशी करायची यावर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आता तिसरा प्रकार, मसाले भात किंवा पुलावसाठी कोणता तांदूळ वापरायचा। तर आत्ता मी तुम्हाला वर जे तांदूळ सांगितले की नाही त्यापैकी तुम्हाला जसा मसाले भात आवडतो त्याप्रमाणे वापरा। मला ना मूडवर असतं, मला कधी असा चिकट मसाले भात म्हणजे एकदम असा आपला महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाले भात ना आपण कुकरमध्ये किंवा कढईत करतो तसा आवडतो। मग मी कधी बासमती तुकड्याचा किंवा इंद्रायणीचा करते। किंवा तुम्हाला जर एकदम असा मोकळा मसाले भात पाहिजे तर कोलम तांदूळ वापरा। त्यामध्ये जो पिवळसर रंगाचा कोलम असतो, कुठलाही कोलम आणा, त्याचा मसाले भात छानच होतो। लग्नाच्या पंक्तीमधला भात बघा, एकदम असा मोकळा असतो, छान असा मऊसूत असतो, तर त्यासाठी कोलम तांदूळच आचारी लोक वापरतात। किंवा तुम्हाला जर एकदम लांब हवाय तर लांब दाण्याचा बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता। पण जर तुम्हाला एकदम बजेटमध्ये स्वस्तामध्ये मोकळा मऊसूत मसाले भात करायचा आहे तर कोलम तांदूळ उत्तम। नाहीतर वर सांगितलेल्या प्रकारांपैकी तुम्ही कुठलाही तांदूळ वापरा, जसा तुम्हाला भात आवडतो तसा। आता चौथा,
खिरीसाठी कुठला तांदूळ वापरावा? तर खीर कशी असावी ना, खीर असं म्हणतात की ती छान अशी सुवासिक असावी, म्हणजे मग ती खाताना तिची चव येते. कारण खिरीमध्ये आपण फार काही टाकतच नाही, दूध आणि साखर तर असते. त्यामुळे जी काही चव त्याच्यामध्ये उतरते ना, ती त्या तांदळामुळे उतरते. त्यामुळे खिरीसाठी शक्यतो सुवासिक तांदूळ वापरायचा. तुम्ही इंद्रायणी, आंबेमोहर किंवा बासमतीचा कणी तांदूळ वापरू शकता. शक्यतो कणी वापरा, म्हणजे खीर छान मिळून येते. आता 5वा प्रकार, इडलीसाठी किंवा वाळवणाच्या पदार्थांसाठी, म्हणजे आपण तांदळाचे पण वेगवेगळे पापड किंवा पदार्थ करतो ना, त्यासाठी कोणता तांदूळ वापरायचा, किंवा जर तुम्ही अनारसे करताय तर अशा पदार्थांसाठी कुठलाही जुना तांदूळ वापरायचा, नवीन तांदूळ वापरायचा नाही. किंवा तुमच्याकडे जर आपला साधा तांदूळ असतो ना, जाडा तांदूळ किंवा रेशनचा तांदूळ असेल तर तो या पदार्थांसाठी अगदी उत्तम आहे. कारण तो तांदूळ असा जुना असतो आणि खूप जास्त स्टार्च त्याच्यामध्ये नसतं. त्यामुळे असा तांदूळ वेगवेगळ्या वाळवणाचे पदार्थ किंवा इडलीसाठी वापरला जातो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा मी आधीही वाळवणाचे व्हिडिओ केले, त्यामध्येच आवर्जून सांगितलंय की यासाठी रेशनचा तांदूळ किंवा साधा जाडा तांदूळ वापरायचा. आणि जर तुम्हाला खिचडी करायची आहे तर खिचडीसाठी सुद्धा रेशनचा तांदूळ किंवा साधा तांदूळ खूप छान लागतो. म्हणजे खिचडी म्हणजे आपली मुगाच्या डाळीची खिचडी तर आहेच, पण जेव्हा आपण तुरीची डाळ घालून अशी लसूण खोबऱ्याच्या वाटणातली खिचडी करतो ना, त्यासाठी. आता 6वा प्रकार, पिठी करण्यासाठी, तांदूळाची पिठी करण्यासाठी कुठला तांदूळ वापरायचा आहे? तर यासाठी तुम्ही खरं तर कुठलाही तांदूळ वापरू शकता, फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही, कारण तो खूप जास्त चिकट असतो, मी आधीच सांगितलं. त्यामुळे तांदळाची पिठी करताना इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही किंवा कुठलाही नवा तांदूळ वापरायचा नाही. कोणताही जुना तांदूळ तुम्हाला पिठीसाठी वापरायचा आहे. जर तुम्ही मोदकाची पिठी करताय तर असं म्हणतात ती सुवासिक असेल तर मोदकाला सुद्धा तशी चव येते आणि तिला असं चिरड्या वरड्या जात नाहीत, म्हणजे मोदकाच्या पारीला. त्यामुळं असा सुवासिक तांदूळ वापरा. रेशनच्या तांदळाची पिठी सुद्धा चालते, फक्त तो तांदूळ स्वच्छ धुवून मग फॅनखाली सुकवायचा आणि मग दळून आणायचा. अशा प्रकारे तुम्ही पिठीसाठी तांदूळ वापरू शकता. आता 7वा प्रकार, बिर्याणीसाठी कोणता तांदूळ वापरायचा? तर बिर्याणीसाठी बिर्याणी छान अशी मोकळी मोकळी मऊसूत होण्यासाठी लांब दाण्याचा बासमती तांदूळ आपण वापरतो. पण बऱ्याच जण काय म्हणतात की आम्ही तांदूळ तो छान लांब दाण्याचा महागडा आणलाय, पण आमची बिर्याणी तशी होतच नाही, तो खूप असा तुटतो, पाणी ओढून घेतो. तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. कारण आपण दुकानामध्ये सुद्धा गेलो तर बघा असे 5-6 प्रकार ठेवलेले असतात. लांबच दाणे असतात, पण रंग बघा वेगळे असतात किंवा काही दाण्यांची साईज लहान असते आणि त्याच्याप्रमाणे त्याचं बजेट वाढत जातं किंवा कमी होत जातं. समजा जर दाणा एकदम छोटा असेल तर त्याची किंमत कमी असते आणि तांदूळ जितका जुना होत जातो तितकी त्याची किंमत वाढत जाते. जसं की आणि जुना तांदूळ म्हणजे जो पिवळसर असतो ना, तो तांदूळ असला की त्याचा भात छान मोकळा मोकळा होतो आणि मऊसूत होतो. यामध्ये ना बिर्याणीसाठी खास एक प्रोसेस केली जाते त्या तांदळावर, त्याला पार बॉइल्ड राईस असं म्हणतात. तर जेव्हा तांदूळ साळीच्या आतमध्येच असतो, म्हणजे जेव्हा साळ असते ना तांदळाची, तिलाच काही एका विशिष्ट टेम्परेचरवर वाफ दिली जाते आणि त्यानंतर तो तांदूळ सुकून मग तो सडला जातो म्हणजे त्या साळीतनं बाहेर काढला जातो. त्याला पार बॉईल म्हणतात. यामुळे काय होतं की तो तांदूळ जास्त हलका फुलका होतो आणि त्याचा भात सुद्धा छान हलका फुलका मऊसूत आणि मोकळा होतो. तर अशा पद्धतीचे तांदूळ बाजारामध्ये मिळतात. खरं तर त्यांना पार बॉईल वगैरे म्हणण्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त म्हणा की आम्हाला बिर्याणीसाठी तांदूळ हवा आहे. तांदूळ जितका जुना तितका त्याचा भात चांगला होतो. पण हे तांदूळ थोडे महाग असतात. मग तुम्हाला बजेटमध्येच छान मऊसूत आणि मोकळी मोकळी बिर्याणी करायची असेल तर तुम्ही कोलम तांदूळ वापरू शकता, जो मी मगाशी सांगितला. कोलम तांदूळ त्याचा दाणा जरी छोटा असला ना तरी सुद्धा छान मोकळा मऊसूत होतो. त्याची बिर्याणी सुद्धा चवीला खूप छान लागते. किंवा तुम्हाला जर फ्राईड राईस करायचा आहे, चायनीजचे असे राईसचे प्रकार करायचे आहेत, जिरा राईस करायचा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही कोलम तांदूळ किंवा लांब दाण्याचा बासमती तांदूळ वापरू शकता. आता 9वा प्रकार नाही सांगणार, 9वा मुद्दा तुम्हाला सांगते. तर बऱ्याच जणांना बघा पुलाव, बिर्याणी किंवा भात करत असताना तो मोकळा पाहिजे असतो, पण बरेच जण म्हणतात की आम्ही तांदूळ जुना वापरला तरी पण तो मोकळा होत नाही. तर त्यासाठी एकतर जुना तांदूळ वापरा, नवीन तांदूळ असा खूप जास्त मोकळा होत नाही जसं आपल्याला पाहिजे तसा. त्यामुळे जुना तांदूळ वापरायचा. दुसरं म्हणजे तांदूळ वापरण्याच्या आधी कमीत कमी 15 मिनिट भिजत ठेवायचा. म्हणजे तुम्ही कणी वगैरे वापरताय तर भिजत ठेवण्याची गरज नाही, कणी तशीही तुमची मोकळी होणार नाही. पण इतर कुठले तांदूळ वापरताय, तुम्हाला भात मोकळा हवाय, कोलम तांदूळ किंवा लांब दाण्याचा तांदूळ, तर त्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट भिजत ठेवू
ठेवलं पाहिजे. जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास सुद्धा तुम्ही भिजू ठेवू शकता. यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जो स्टार्च म्हणजे जो चिकटपणा असतो तो पाण्यामध्ये उतरतो आणि ज्यावेळी आपण ते पाणी काढून टाकतो त्यावेळी त्याच्यासोबत ते स्टार्च किंवा ते फॅट निघून जातं आणि भात चांगला मोकळा होतो. त्यामुळे तुम्हाला भात मोकळा मोकळा पाहिजे तर तो भिजू घालणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कुकरमध्ये मोकळा भात तुम्हाला करायचा आहे तर पाण्याचं प्रमाण ते बरोबर घालणं गरजेचं आहे. जर तुम्ही कुकरमध्ये करताय तर एका वाटीला 1.5 वाटी पाणी घालायचं, म्हणजे तांदळाच्या 1.5 पाणी गेलं पाहिजे. आणि कढईमध्ये करताय तर 2 पाणी गेलं पाहिजे. म्हणजे कुकरमध्ये करताय तर एका वाटीला 1.5 वाटी पाणी आणि कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये करताय तर एका वाटीला एक वाटी तांदळाला 2 वाट्या पाणी घालायचं. याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केलं तर भात छान मोकळा होतो. आता 10वा मुद्दा किंवा 10वी टीप तांदळाच्या बाबतीतली. आता बरेच जण म्हणतात की जुना तांदूळ नवीन तांदूळ कसा ओळखायचा. जर जो तांदूळ एकदम पांढरा शुभ्र असतो तो नवीन तांदूळ आणि जो तांदूळ पिवळसर रंगावर असतो तो जुना तांदूळ. म्हणजे यामध्ये पण प्रकार आहेत बरं का. काही तांदूळ एकदम शुभ्र असतात, काही असे थोडेसे पिवळसर असतात, काही एकदम पिवळे पिवळे असतात. जे तुम्ही बिर्याणीच्या तांदूळ घ्यायला गेला तर एकदम पिवळसर असे, आता हे ऑइल कसं दिसतंय ना, असे पिवळसर रंगाचे सुद्धा तांदळाचे प्रकार आपल्याला बाजारात मिळतात. जेवढा तांदूळ पिवळसर रंगावर असतो तेवढा त्याचा भात चांगला मोकळा होतो, कारण तो तांदूळ तितका जुना होतो. तर जेवढा तांदूळ जुना तेवढा तो पिवळ्या रंगाचा असतो. जुन्या तांदळाचा भात जास्त मोकळा होतो कारण त्याच्यामध्ये स्टार्च कमी असतं आणि नव्या तांदळामध्ये स्टार्च जास्त असतं. त्यामुळं शक्यतो जुना तांदूळ वापरायचा जर तुम्हाला भात मोकळा मोकळा करायचा आहे तर. आणि जर तुम्हाला तसं काहीच नको आहे तर तुम्ही नवीन तांदूळ सुद्धा वापरू शकता. तर अशा प्रकारे आज आपण तांदळाचे वेगवेगळे प्रकार बघितले, कुठल्या गोष्टीसाठी कुठला तांदूळ वापरायचा, या सगळ्या गोष्टी बघितल्या. मला नाही माहिती मी सगळे टॉपिक्स कव्हर केले आहेत की नाही, कारण तांदूळ याच्यावर एक व्हिडिओ करणं म्हणजे माझ्यासाठी चॅलेंज होतं. तरीसुद्धा मी वेगवेगळे प्रकार ॲड करून हा व्हिडिओ केला आहे. काही मिस झालं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. अजून काही शंका असतील तर त्यासुद्धा विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, सगळ्यांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.